दिवस आहे। निश्चितच राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वातंत्र्य या देशाला प्राप्त करून देण्यामधलं जे योगदान आहे ते या भारतातला आणि जगातला कोणी व्यक्ती नाकारू शकत नाही। ते एक पर्व होतं। त्यानंतरचं दुसरं पर्व सुरू झालं भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर हा देश कसा चालावा त्या अनुषंगाने संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि ते संविधानी तथागतांच्या शांती आणि अमन अहिंसा याच्यावरच आधारित आहे, ज्याच्यावर गांधीजींचं पूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलं होतं, ज्याच्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं। विचार महात्मा गांधींचे विचार हे वेगळे होते असं मानण्याचं काही कारण नाही। ते दोन्ही एकाच वाटेने जाणारी माणसं आहेत। या देशाला या जगाला शांतीची गरज आहे, बुद्धाच्या शांतीची गरज आहे, अहिंसेची गरज आहे। म्हणून बाबासाहेब असेल किंवा राष्ट्रपिता महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, या सगळ्यांचं योगदान आपल्याला मान्य करावंच लागेल। इथे मार्क्सवाद्यांच्या माध्यमातून एक विचार पुढे आलेला आहे। साम्यवादी लोक आज गांधीवाद मान्य करायला लागलेत आणि ह्या देशाची जी बैठक आहे ती खऱ्या अर्थाने शांती अमन यावरच आधारित आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आयोजक मंडळींनी ही सद्भावना रॅली जी काढली हे उद्याच्या बदलत्या परिवर्तनाची सुरुवात आहे। आपण त्याला मोठ्या मनाने स्वीकारलं पाहिजे आणि जो काही संघर्ष आहे तो संघर्ष नेमका आपल्यामधला नाहीये, तर आपला जो खरा वैरी आहे तो अजूनही आपल्याला ओळखता आला नाही, हे खऱ्या अर्थाने या भारताचं आणि आपलं दुर्दैव आहे। म्हणून अशोक सरस्वतीजी असतील, अरुण लाटकरजी असतील, आमचे गाडेसाहेब असतील, नागपुरीजी असतील, माझे मित्र शकील अहमद असतील, निलेश पाटीलजी असतील किंवा आपण सगळ्यांनी हा जो प्रयोग केला हा अतिशय कौतुकास्पद आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने या महान हुतात्म्याला आदरांजली व्यक्त करतो आणि हे बलिदान वाया जाऊ नये यासाठी इथपासून आपण पुढे शांत डोक्याने विचारपूर्वक आपली वाटचाल केली पाहिजे। कारण काल जो सुप्रीम कोर्टाचा ज्या निर्णयावर स्टे जो घेतला, युजीसीने जो कायदा पास करण्यासंबंधात ज्या कमिट्या बनवण्यासंबंधात जो निर्णय घेतला होता, केवळ 2-3 दिवसामध्ये कोणी आंदोलन केलं नाही केलं, परंतु त्याला स्टे देण्यात आला। ओबीसीच्या जातीय जनगणनेबद्दलही असंच होऊन राहिलेलं आहे, केवळ जाहीर केली परंतु त्याची अंमलबजावणी ते करणार नाही हे निश्चित आहे। म्हणून हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे आणि जे जे संविधान प्रेमी माणसं आहेत, तथागताला महात्मा गांधींच्या शांती अमनच्या विचारांना मांडणारी माणसं आहेत, संविधानाला मांडणारी माणसं आहेत, त्या सगळ्यांनी इथून पुढे जे काही आपली राजकीय सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय वाटचाल आहे ती शांत डोक्याने बसून आपण पुढची वाटचाल निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हे काम आमचे जगजीत सिंगजी, अशोक राऊत, आपण सगळी माणसं निश्चित निमाणी करूयात अशी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने या हुतात्म्याला आदरांजली व्यक्त करून थांबतोय। जय भारत, जय संविधान।